आता लेटेस्ट न्यूज आहे, जपानने आपले आंबे बॅन केले आणि तिकडं एक्सपोर्ट आपला जो होत होता तो पूर्ण ठप्प झाला, जे की आपण जगामध्ये टॉप मध्ये आहोत आंबे एक्सपोर्ट करण्यामध्ये. चीनने आपले तांदूळ घेण्यासाठी बंदी घातली. त्याचबरोबर युएसने आपले सरसोचं तेल घ्यायचं बंद केलं. काही दिवसापूर्वी एक न्यूज होती की ठराविक एका कंपनीचं काही मसाले त्यांनी त्यांच्या देशामध्ये पूर्ण बंद केले. गेल्या वर्षीच एक न्यूज होती की 100 कंटेनर द्राक्षाचे ते रिटर्न पाठवले आणि ते घेतले नाहीत. आपण काहीतरी चुकीचं खातोय किंवा काहीतरी चुकीचं खरेदी करतोय असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच मला पण हा प्रश्न पडतोय की आपल्या देशामध्ये नक्की चाललंय काय. मित्रांनो, हे खूपच गंभीर आहे. आपण रासायनिक खतं असतील किंवा अशीच काही रसायनांची मिश्रित औषधं असतील, हे फवारल्याशिवाय आपल्याकडे ते भाजीपाला असेल, फ्रूट असेल किंवा काही अन्नधान्य असेल ते आपल्यापर्यंत पोहोचतच नाही. मीच खरं स्वतःच आता शंका उपस्थित मलाच व्हायला लागलेत की आपण किती प्रमाणात प्रत्येक घासामध्ये आपण विषाचं प्राशन करतो. हे तुम्हालाही वाटतं का की हे कुठेतरी सुधारलं पाहिजे आणि आपल्या देशातले आजारांचे बळी कमी झाले पाहिजेत किंवा आपल्या देशामध्ये हे पणच बॅन करायला घेतलं पाहिजे किंवा सरकारने याच्यावरती ठोस पावलं उचलायला पाहिजे? जर तुम्हालाही वाटत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या काही मित्रमंडळींना ही रील नक्की पाठवा. धन्यवाद.